विद्यार्थी मित्रांनो, तर आपण प्रॅक्टिस सेट 3.3चा क्वेश्चन नंबर 2 बघूया. सिम्प्लिफाय अंडर क्यूब रूट 27/125 दिला. आता सिम्प्लिफाय म्हणजे याचे आपण फॅक्टर पाडून घेऊया. जे सेम असतील ते कट करून घेऊया आणि जे सेम नसतील ते त्याचं आपण पुढे कॅल्क्युलेशन करूया. ठीक आहे. तर मग आता 27 आणि 125 दोघं पण काय दिले आहेत, ऑड नंबर आहेत. तर त्यांना 2ने डिवाईड केल्यावरती त्याचे फॅक्टर येणार नाही. तर आपण काय करू, आधी याला ब्रॅकेटच्या बाहेर काढून घेऊ. 27/125. आता आधी आपण 27चे फॅक्टर पाडून घेऊया. आता 27ला 3ने डिवाइड होईल. 3 9 जा 27, 3 3 जा 9 आणि 3 1 जा 3. हे आले 27चे फॅक्टर. ओके. तर आपण इथे आन्सर राईट करूया. 27/125 इक्वल्स टू त्याचे हे 3 3 1 जा 3, 3 2 जा 3 जा 9 आणि 9 3 जा 27. आता आपण 125चे फॅक्टर्स घेऊया. आता हाही ऑड नंबर आहे, यालाही आपण काय करू, 5ने लवकर तो पूर्णपणे डिवाइड होईल. तर मग 5ने 5 2 जा 10, इथे उरतात 2, 5 5 जा 25 आणि हे 5 5 जा 25, इथे पण 5 1 जा 5. हे आले त्याचे फॅक्टर. हे पण 3 टाइम्स 5 आला आहे, 5 × 5 × 5. ठीक आहे. म्हणजे 5 5 जा 25, 25 5 जा 125. ठीक आहे. हे त्याचे फॅक्टर्स आले. मग आता पुढे काय करणार, 27/125 इक्वल्स टू 3 क्यूब अँड 5 क्यूब. हा अंडर क्यूब रूट 27/125 इक्वल्स टू, यांना पण काय करू, आपण क्यूब रूटमध्ये टाकून घेऊया. क्यूब रूट 3 क्यूब अपॉन 5 क्यूब. आणि याचा क्यूब कॅन्सल करण्यासाठी याचा क्यूब रूट जो आहे तो आपण काय करून घेऊया, सेपरेट करून घेऊया. इक्वल्स टू अंडर क्यूब रूट 27/125 इक्वल्स टू क्यूब रूट इन ब्रॅकेट 3 क्यूब, क्यूब रूट इन ब्रॅकेट 5 क्यूब. हा क्यूब कॅन्सल होईल, हा क्यूब रूट कॅन्सल होईल. मग इथे येतं क्यूब रूट ऑफ 27/125 इक्वल्स टू 3/5. ठीक आहे, कळलं. आता सेकंड नंबरचं एक्झाम्पल आहे. क्यूब रूट 16/54. त्यालाही आपण क्यूब रूटच्या बाहेर काढून घेऊया. 16/54. आपल्याला आधी 16चे फॅक्टर्स घ्यायचे, देन 54चे. हे दोघं नंबर असे आहेत की यांना 2ने डिवाइड होईल. मग 2ने याला डिवाइड केल्यावर 2 8 जा 16, 2 4 जा 8 अँड 2 2 जा 4 अँड 2 1 जा 2. इथे 2 2 जा 4, 2 2 जा 4, इथे 1 उरतो, इथे येतात 7. म्हणजे 2 7 जा 14. आता 27 ही व्हॅल्यू पूर्णपणे 3ने डिवाइड होईल. 3 9 जा 27. ओके. 3 3 जा 9 आणि 3 1 जा 3. मग आता ह्याचे फॅक्टर्स आणि याचे फॅक्टर्स आपण इथे घेऊया. 16/54 इक्वल्स टू 2 × 2 × 2 × 2 अपॉन 2 × 3 × 3 × 3. हा न्यूमरेटर डिनॉमिनेटरचा 2 हा कट होऊन जाईल. इथे येतात 16/54 इक्वल्स टू 2 ब्रॅकेट क्यूब इन ब्रॅकेट 2 क्यूब इन ब्रॅकेट 3 क्यूब. परत मिळाला क्यूब रूटमध्ये टाकूया. क्यूब रूट 16/54
इक्वल्स टू, हे आपण सेपरेट क्यूब रूटमध्येच घेऊया. 2 क्यूब डिवायडेड बाय 3 क्यूब. हा कट होईल, हा कट होईल. 3 क्यूब हा कट होऊन जाईल. इथे 2/3 उरतो. मग याचा आन्सर असणार आहे अंडर क्यूब रूट 16/54 इज इक्वल्स टू 2/3. ठीक आहे, आले लक्षात. आता हा क्वेश्चन नंबर 3 घेऊया आपण. अंडर क्यूब रूट 729 equals to 9, then under cube root 0.000729 equals to what? आता आपल्याला याचा आन्सर काढायचा. आधी आपण काय सिम्प्लिफाय करून घ्या. 0.000729 इक्वल्स टू, आता या पॉईंट नंतर किती झिरो आहेत? 1 2 3 4 5 6. मग याच्या डिवाइडला 1 आणि हे 6 झिरो. 1 2 3 4 5 6 झिरो घेऊया आणि हा 729 ॲज इट इज. ठीक आहे, तर आता आपल्याला 729चे फॅक्टर घेऊन घेऊया. 729. आता याच्या युनिट प्लेसला 9 आहे, म्हणजे ऑड नंबर याला ऑड नंबरने डिवाइड होईल. तर 3ने करूया. 3 2 जा 6. इथे 12 येतात. 3 4 आर 12 आणि 3 3 जा 9. परत इथे 3ने डिवाइड होईल. 3 8 जा 24 आणि 3 1 जा 3. परत इथे 3 2 जार 6 अँड 21 येतात इथे. मग 3 7 जा 3 7 जा 21. इथे 3 येईल. 3 9 जा 27. 3 3 जार 9 आणि 3 1 जा 3. ठीक आहे, आले आपले, हे आले 729चे फॅक्टर. मग याच्या पुढची स्टेप काय असेल? हे जे फॅक्टर्स आहेत हे मल्टिप्लायला घेऊया आपण. 3 × 3 × 3 × 3 × 3 × ठीक आहे, 6 टाइम 3 मल्टिप्लिकेशन आलं. आता आपल्याला याचे फॅक्टर्स काढायचे. याचे फॅक्टर्स म्हणजे याचे 2 2 टाइम्स म्हणजे पेअर याच्या येत आहेत. म्हणजे 2 झिरोच्या एक पेअर येते, असे 1 2 3 पेअर येत आहेत. मग याला म्हणजे याचं 100 × 100 × 100 अशा पद्धतीने याचे फॅक्टर्स पडतील. म्हणजे इथे येईल 100 × 100 × 100 याचे असे फॅक्टर्स येतील. म्हणजे इथे येईल 100 क्यूब. ठीक आहे, मग इथे येईल 729/6. मग इथे हे 2 टाइम क्यूब आहेत म्हणून 3 ब्रॅकेट क्यूब × 3 ब्रॅकेट क्यूब अपॉन इथे 100 क्यूब. ओके, मग इथे काय येईल? 3 × 3 ब्रॅकेट कंप्लीट क्यूब आणि इथे 100 क्यूब. ओके, मग 3 3 जा 9. इथे येईल 9 क्यूब अपॉन 100 क्यूब इक्वल्स टू अंडर क्यूब रूट 0.000729 इक्वल्स टू अंडर क्यूब रूट 729 अपॉन. ठीक आहे, मग ह्या दोघांना आपण क्यूबमध्ये टाकून घेऊया. क्यूब रूटमध्ये अंडर क्यूब रूट 9 क्यूब अपॉन 100 क्यूब इक्वल्स टू याचं सेपरेट करून घेऊया. हे कट होऊन जाईल क्यूब रूट आणि हांचा क्यूब. मग इथे उरतात 9/100
इक्वल्स टू, मग आता हे आलं आपलं याचा आन्सर अंडर क्यूब रूट 0.000729 त्याचा आन्सर आहे. आता या 9/100, तर या 100ने 9ला डिवाईड केल्यावरती आपला आन्सर काय येतो 0.09. इथे 2 0 इथे 2 0 घेऊन याच्यामध्ये पॉईंट दिला आहे, म्हणजे ही 0च्या आधीची जी व्हॅल्यू असते, पॉईंटच्या आधीची जी व्हॅल्यू असते त्याला एवढी व्हॅल्यू नसते, म्हणून इथे काय आलं आहे 0.9 हे त्याचं आन्सर आहे. मग इथे येईल √3 0.000729 इक्वल्स टू 0.09. ठीक आहे, कळलं. ठीक आहे, असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा. भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू.